दुपारी छान असं लंच केला. त्यानंतर मी असं कम्फी आउटफिटमध्ये चेंज केला, आराम केला आणि स्वेटशर्ट हा माझ्या नवऱ्याचा टाकलेला होता आणि पॅन्ट ही माझी प्रॉपर लिनेनची होती, जी मी H&Mमध्ये घेतलेली. इव्हनिंगला आम्हीच केलं होतं स्पा सेशन बुक. त्यासाठी आम्ही चाललो होतो द फन रिजन्सी ह्या हॉटेलमध्ये. तिथे पोहोचलो आणि मी केलं होतं बॅलेनीज बुक. असा मस्त असा 1.5 तासाचा आम्ही स्पा वगैरे घेतला होता. स्पा झाल्यानंतर डिटॉक्स वॉटर, ग्रीन टी वगैरे घेतला आणि परत आम्ही आमच्या प्रॉपर्टीकडे जायला निघालो होतो. इव्हनिंगला प्रॉपर्टी काहीतरी कमाल दिसत होती. त्यानंतर सर्वजण आपल्या आपल्या कॉटेजेसमधनं रूममधनं बाहेर येऊन बसलेले होते. छान असे एन्जॉय करत होते. लोक हाय टी वगैरे एन्जॉय करत होते. तर इव्हनिंगला मला खूप जास्त चहाची क्रेविंग झालेली होती. त्या आणि मस्तपैकी स्पा करून आल्यानंतर रिलॅक्स करायचं होतं. त्यामुळे रूममध्येच आम्ही चहा, भजी आणि ब्रेड बटर वगैरे मागवलं. रात्री 9:30 वाजता डिनर ॲक्च्युली बंद होणार होता. आम्ही घाईघाईमध्ये डिनर करायला पोहोचलो आणि डिनरमध्ये ॲज युजल तुम्ही बघू शकता दोन्ही प्रकारचे व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही सूप होते, सॅलेड होते, खूप प्रकारचे सॅलेड होते, इवन चाटसुद्धा होतं, 3 प्रकारच्या ह्या सब्जीज होत्या, रोटी होती आणि नान होता. पण आम्ही ते दोन्ही स्किप केलं आणि त्यांच्याकडनं आम्ही फुलका घेतला होता. रात्रीचं मंचुरियन वगैरे, नूडल्स वगैरे सर्व होतं. पण स्वीट्समध्ये माझं फेवरेट होतं मिल्क केक आणि ब्राउनी. तर मी मिल्क केक, ब्राउनी आणि आईस्क्रीम असं 3 कॉम्बोमध्ये मस्तपैकी एन्जॉय केलं आणि त्यानंतर आम्ही गेलो आमच्या रूमला रिटर्न परत. आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.